पुढील चेंडू यावेळेस दिशा दिशा दिली आहे. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एक बचावात्मक स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाली, कारण दोन चेंडूवरती दोन गडी बाद झाल्यानंतर थोडासा मानसिक दबाव प्रेशर येतोय आणि ते प्रेशरला हँडल करत असताना आपण पाहिलं की विश्वासाने एक धाव घेतलेली आहे. महेश येतो यावेळेस स्ट्राईक वरती. पुढील चेंडू स्लोअरचा मार इथं पाहायला मिळाला. यास त्या जाल्यामध्ये इथं फसला गेला आहे फलंदाज. अजून एक फलंदाज बाद होता झेलच्या स्वरूपात. महेश पथजड ज्याला म्हणतात, की झाडाची पानं जशी गळतायत त्या महिन्यामध्ये, तसं इथं मात्र आपण पाहिलं त्या टीमची पथजड चालू आहे. एकामागून एक फलंदाज बाद होत आहे. तू चल मैं आया हा संदेश जणू काय देतात एकमेकाला. आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 फलंदाज बाद झालेले त्या पहिल्या ओव्हरमध्ये. नवीन फलंदाज गणेश पाटील येतोय. मात्र डावाला सावरावा लागेल. दोन्ही फलंदाजांना एक मोठी पार्टनरशिप करावी लागेल, एक धावांचा डोंगर रचावा लागेल, परंतु तसं काय चित्र दिसत नाही आहे सर. यावेळेस दिशा दिलेल्या पांचच्या मध्ये पाहूया. चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. यानंतर होणार सामना आई वज्रेश्वरी निंबवली वर्सेस वडवली. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. रिपोर्टिंग करायची आहे अल्पेश गायकवाडकडे. यावेळेस उडवलाय, मिस्टाईम फटका आहे. क्षेत्ररक्षक दुरून येतोय, चुकी पाहायला मिळते. चुकीला माफी नाही. चेंडू जातो सीमा पार, येतोय चौकार. आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करायची आहे, म्हणजेच चाचणी आणि वार्षिक फी ही जमा करायची आहे. या बात आहे, खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये आणि याचा आत्मविश्वास निश्चित या अंगामध्ये पाहायला मिळेल. संतोष जोशी सरांच्या माध्यमातून फक्त 7 धावा खर्च केल्या. एक गडी, 2 गडी बाद आपण पाहिले तर झेलच्या स्वरूपात होताना पाहायला मिळाले. एक गडी रनआउटच्या स्वरूपाने. अशा रीतीने या ओव्हरमध्ये 3 गडी बाद झाले. आता मात्र कुठेतरी डावाला सावरावा लागेल, आवरावा लागेल या दोन फलंदाजांना. अर्थात मैदानाच्या आतमध्ये विश्वास आणि गणेश ही जोडी आहे. दोघांनाही तोल ठोकून एक चांगली धावसंख्या उभारणे गरजेचं आहे. आपण लकीली एक चौकार पाहिला, त्या अनुषंगाने धावसंख्या फक्त आणि फक्त 7 या अंकावरती जाताना पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण जर अचूक झालं असतं तर निश्चित त्या 4 धावा वाचल्या असत्या आणि एक गडी बाद झाला असता. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, कधी काय घडेल हे सांगू शकत नाही आहे. पुढील गोलंदाज शरद किने येतोय गोलंदाजी मार्कवरती. पाहूया, यावेळेस उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे, काय घडेल नो डाऊट. फलंदाज बाद होईल जेलच्या स्वरूपात. सबकी बारी आएगी, सबको खेळणे को मिलेगा. निश्चितच आपण जर पाहिलं ना तर ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो त्याला प्रत्येकाला डाव दिला जातो, तशी स्थिती इथं मात्र गावदेवी नानकर संघाची आहे. प्रत्येकाला डाव दिला जाईल, कारण आतापर्यंत षटक क्रमांक 2 चालू आहे. 4 गडी बाद झालेले आहेत. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी शरद केनेही करतोय मैदानाच्या आतमध्ये. फटका सजवला होता परंतु ताकद आणि टायमिंग झोकता आली नाही. परिणाम स्वरूप इथं मात्र फलंदाज जेलच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळते. जेव्हा तुम्हाला मोठा फटका खेळायचा आहे त्यावेळेस टायमिंग आणि शॉट सिलेक्शन हे खूप महत्त्वाचं असतं. पुढील चेंडू शरद केने सरसावतोय. यावेळेस हलकी हाताने आपण पाहिलं तर खेळून काढलेले आहे. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ऑन साईडला जातोय. चांगले रनिंग बिटवीन द विकेट, परंतु इथं फुटबॉल रिझनचा अंदाज पाहायला मिळाला क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की
2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते, 9व्या अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चितच एक 10+ धावसंख्या ही खूप चांगली धावसंख्या मानली जाते. कालचा दिवस जर ग्राउंड क्रमांक 2 पाहिला तर 70-75 धावा त्या ग्राउंडवरती पाहायला मिळत होत्या. कारण आपण पाहिलं तर हंगामाला सुरुवात खूप उशिराने झाली, त्या कारणास्तव प्रॅक्टिसला वेळ मिळाला आणि त्या कारणास्तव आपण पाहिलं तर चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथे मात्र बचावात्मक खेळ करताना पाहायला मिळालं. आणि क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला म्हटलं जाते, एकेरी दुहेरी धावसंख्या त्याच्यावरती समाधान मानत धावसंख्येला पुढे ढकलण्यात यशस्वीरित्या आपल्याला काम करताना पाहायला मिळतंय निलेश. कारण आपण जर पाहिलं तर मोठे फटके लागत नाही आहे. जेव्हा जेव्हा मोठ्या फटक्यांचा प्रयत्न केला गेला तेव्हा तेव्हा कुठेतरी आघात झाला, प्रघात झाला, घात झाला आणि अशा पद्धतीने आतापर्यंत 4 फलंदाज बाद झाले. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा शरद सरसावताई. 12-13 पावलांचा रनअप आहे. पंचांच्या डाव्या बाजूचं टाकण्यासाठी सज्ज उजव्या शैलीचा गोलंदाज. यावेळेस पाहू शकता आपण खाली रिझनमध्ये ढकलून दिलेला आहे. हलक्या हाताने एक धाव कंप्लीट केली. याला म्हणतात हुशारीचं क्रिकेट मी तर म्हणेन. ज्यावेळेस धावा येत नाही त्यावेळेस कुठेतरी डोक्याचा उपयोग करावा लागतं. कारण जेवढं तुम्ही या क्रिकेटमध्ये डोकं शांत ठेवून खेळ कराल तेवढं तुमच्या संघाला फायदेशीर ठरू शकते. कारण असं म्हटलं जाते की तुम्ही पाण्याला चालणीमध्ये साठवून ठेवू शकत नाही, परंतु बर्फाला ठेवू शकता. म्हणजे जेवढं तुम्ही शीत व्हाल तेवढं तुमच्या क्रिकेटसाठी खूप चांगली बाब आहे. पाहूया निलेश पुन्हा एकदा सज्ज होतंय. आता मात्र आपल्या फॉलोथ्रूमध्ये काहीतरी चुकी शरद यांच्या पाहायला मिळते. निश्चितच एखादी चुकी करण्या अगोदर विचार करणं गरजेचं असतं आणि तीच परिक्रमा इथं मात्र शरद यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सज्ज होत आहे, तयार होत आहे आणि गोलंदाजी टाकण्यासाठी सरसावतोय शरद केने. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती. गॅप शोधता आले नाहीये, परंतु मिडविकेटच्या रिझनमध्ये चेंडू ऑनलाईनला अडवला गेला. एकच धाव इथं मात्र अर्जित केली जाते, घेतली जाते. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14 या अंकावरती. षटक क्रमांक 2 चालू आहे. आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर 50 धावा बनवल्या होत्या विजयासाठी. तर इथं पाहूया या दुसऱ्या मॅचमध्ये किती धावा बनल्या जातील हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस स्लो डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि हलक्या हाताने खेळून काढलं. एक धाव कंप्लीट केली. रनिंग बिटवीन द विकेट वाखाण्याजोगे निश्चितच खूप चांगली रनिंग पाहायला मिळाली. इथेही आपण पाहिलं तर असं वाटत होतं की एकच धाव मिळेल, परंतु दबाव टाकला, दबावामध्ये सरशी झाले आणि 2 धावा इथं मात्र कंप्लीट करता आल्या. या 2 धाव्यांनी स्कोर कार्डमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 2 इथं मात्र समाप्त होत आहे. या दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा जमा करता आल्या. वार पलटवारा क्रिकेटचा नियम आहे आणि तो नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटक आतापर्यंत मी तर म्हणेन की शिवनेरी आमने संघाच्या बाजूने लागलेले आहेत. येणारे 2 षटक गावदेवी नानकर आपली काय करामत दाखविल आणि चांगली धावसंख्या उभारेल का, याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे. हे पाहण्यासारखं राहील. आपण पाहत आहात अध्यक्ष चषक भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाच्या माध्यमातून आयोजित केलेली चाचणी क्रिकेट स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीचा रंग भरताना पाहायला मिळत आहे. सर्व संघ, सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, माजी अध्यक्ष असतील किंवा आजी अध्यक्ष असतील, संस्थापक अध्यक्ष असतील, खास करून जर विचार केला तर सचिव साहेब यांची तर खूप मेहनत पाहायला मिळते. त्यांच्या खांद्याला खांदा लावून खास करून प्रमोद भोईर असतील, गणेश ठाकरे असतील, यांचाही खूप मोलाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण प्रत्येक वेळी ही जी जोडी आहे प्रमोद भोईर आणि गणेश ठाकरे ही खूप चांगली काम करत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर या पूर्ण विश्वामध्ये थेट प्रेक्षेपण पोहोचवणारी प्रिन्स मूव्हीची टीम असेल, खास करून संगीताच्या तालावर नाचवणारी राहणारी आपली जी DJ मास्टरची जी टीम आहे, DJ गणराज, यांचंही खूप खूप धन्यवाद व्यक्त करून आज त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय. खंडू सेकंड ओव्हरमध्ये यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने करारा ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतंय. हे चांगले क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावीचा दबाव, क्या बात आहे, परंतु फलंदाज बाद होते रनआउटच्या स्वरूपात. नवीन फलंदाज गणेश येतो मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी अनुभव, कुठेतरी प्रॅक्टिस, या सगळ्या गोष्टी तुमच्या संघामध्ये कुठून भरलेल्या असतील
तर निश्चितच या फॉर्मॅटमध्ये तुम्ही वरचढ करू शकता. परंतु या क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण हे तिन्ही फॉर्मॅटमध्ये तुम्ही एखादा फॉर्मॅट जरी कमजोर असेल तर एखाद दुसरी तुम्ही मॅच जिंकू शकता. परंतु अव्वल स्थानावरती पोहोचण्यासाठी तिन्ही फॉर्मॅट खूप महत्त्वाचे असतात. यावेळेस चेंडूला दिशा दिलेली आहे, पाहू शकता कव्हरच्या रिजनमध्ये एकच धाव परंतु घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. फटका खूप चांगला सजवला होता, क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं. खंडू पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. खूप अशा आकांक्षा शिवनेरी आमने संघाकडून असतात या खेळाडूकडून. परंतु पाहूया या मॅचमध्ये आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी गुड अँड वेल पाहायला मिळते. पुढील चेंडू यावेळेस ऑन साईडला चांगला फटका खेळून काढलेला आहे. काऊ कॉर्नरमध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. इथे एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या 19 या अंकावरती जाऊन पोहोचते. रनांसाठी झुजावं लागतंय, संघर्ष करावं लागतंय, झगडावं लागतंय, कारण धावा बनवणं तेवढंसं सोपं दिसत नाही आहे. गोलंदाजी खूप चांगली होते. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना मित्र पाहायला मिळतो. पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला तर खूप चांगली धावसंख्या जमा केली होती, म्हणजे 50चा टार्गेट ठेवला गेला होता. या मॅचमध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत तिसरं षटक चालू आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 19 या अंकावरती कमीत कमी 40 धावा तरी धावफलकावरती होणं गरजेचं आहे, जेणेकरून येणाऱ्या गोलंदाजांना तो चांगला प्लॅटफॉर्म असेल. यावेळेस वाढ शॉट, परंतु आपण पाहिलं तर अंतिम क्षणामध्ये झेल घेतलेला आहे. पंचांचा निर्णय काय तो पाहूया. यस, फलंदाज बाद होईल. रिक्षा कृपया आपण बाजूला करायचे आहे, कारण त्याचा जो काचेचा जो रिफ्लेक्शन आहे तो खेळाडूंना त्रासदायक आहे. तर प्लीज जी रिक्षा आणि बाईक आहे, यस बाईक रिक्षाच्या बाजूला आहे, तिची आरशी जी आहे ती खाली करायची आहे आणि ती रिक्षा जी आहे ती प्लीज बाहेर काढता येईल तर काढूया. पुढील चेंडू यावेळेस आपण वाचू शकता ऑन साईडला येतोय. खाली रिझन आहे, एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरी धाव घेतली जाईल का, परंतु एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही. चांगला थ्रो इथेही पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढते, ती म्हणजे 20 या अंकावरती. आतापर्यंत 6 गडी बाद झालेले आहेत. पाहूया इथनं किती धावा जमा केल्या जातील. अजूनही काही चेंडूंचा या ओव्हरमध्ये खेळ बाकी आहे. तिसरं षटक चालू आहे. 4 षटकांचा मित्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेस रिव्हर्सचा आयटम यूज केलेला आहे. चेंडू पाहूया गॅपमध्ये जाईल का, आणि इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. पंचांच्या माध्यमातून काय इशारे तर पाहूया. 2 धावा या आहेत की यस, 2 धावा दिलेल्या आहेत. तर असं वाटलं होतं की चेंडू बाउंड्री लाईनला टच झाला की काय, परंतु पंच अतिशय दक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 22 या अंकावरती जाऊन पोहोचते. खंडू याने पण आपण जर पाहिलं तर एक गडी बाद करत फक्त 6 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 9 धावा, पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा. जणू काय कुठल्या तरी या शहराचा पिनकोड जणू काय अशी धावसंख्या धावफलकावरती जमा करताना पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक पाहूया काय घडेल. आई वज्रेश्वरी निंबोली संघाचा संघनायक तसेच जबजरंग वडवली या संघाचा संघनायक शेवटचा कॉल आपल्याला दिला जाते. या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. महेंद्र येतोय, महेंद्र केने. महेंद्र केने डेब्यू मॅच खेळत असताना पाहूया. पहिली ओव्हर आपल्या करिअरची टाकत असताना 40+ मध्ये पहिला चेंडू. यावेळेस पाहू शकता तेच तर्रार खूप चांगला चेंडू कोलर टप्प्याचा पाहायला मिळाला. जागतो रहोचा आदेश देत असताना पाहायला मिळतंय. महेंद्र केने यांचा पहिला चेंडू.
दिलीप यांना काही समजला नाही आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस स्लोअरचा मारा, चांगला फटका खेळलेला आहे कार्पेटच्या सहाय्याने. चेंडू आपण पाहू शकता बाउंड्री लाईन लगत जातोय. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. अवसर होतं 2 धावा घेण्याचं, परंतु आपण जर पाहिलं तर आत्मविश्वास जो आहे तो गणेश जाधव यांच्यावरती दाखवण्यात आलेला आहे. पाहूया गणेश जाधव कशा प्रकारे करामत करत आपल्याकडे जी स्ट्राईक राखलेली आहे, तो आत्मविश्वास आपण दाखवलेला आहे, त्याला किती खरं आणि पात्र ठरतं हे पाहण्यासारखं राहील. महेंद्र केणी पुढील चेंडू हाताळण्यासाठी सरसावचे छोटंसं रनअप आहे. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू हाताळले, दोन्ही चेंडूंमध्ये आपल्याला व्हेरिएशन पाहायला मिळाला, बदल पाहायला मिळाला. पहिला चेंडू अतिशय वेगवान तर दुसरा चेंडू अतिशय स्लोअर. तिसऱ्या चेंडूची हाताळणी कशा प्रकारे होते पाहूया. यावेळेस सुद्धा आपण पाहिलं तर चेंडूला थोडीशी टर्न दिलं होतं, पडल्यानंतर आपण पाहिलं तर बाहेरच्या दिशेने वळला गेला. इथेही व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच एखादा गोलंदाजी एक निशाणे असते की आपल्या 6च्या 6 चेंडूंमध्ये व्हेरिएशन करणारे जर गोलंदाजी असेल, निश्चित तो प्लॅटफॉर्म चांगला मिळतोय. इथं मात्र पाहू शकता आपण डावेष्टी सोडून जाते आणि पंचांच्या माध्यमातून वाईट बॉल घोषित केला जातोय. पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती अजून एक स्लोअरचा मारा दिशा दिलेली आहे. पाहू शकता पॉईंटच्या रिजनमध्ये खाली क्षेत्र आहे, त्या ठिकाणी पाहू शकता खंडू झपावत्या चेंडूवरती आणि 2 धावा रोखू शकत नाहीयेत. निश्चितच स्लोअरचा मारा केला होता, खाली रिझन होतं, तिथं मात्र ढकलून दिलं आणि इथं 2 धावा अर्जित केल्या गेल्या. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. आई वज्रेश्वरी निंबोली संघनायक प्लीज आपण यायचं आहे, रिपोर्टिंग करायची आहे. यावेळेस पाहू शकता आपण चेंडू मात्र निघून गेला एस्टँडच्या वरतून. कुठल्या प्रकारे बिघिट खेळता आलं नाहीये. तुम्ही ज्यावेळेस क्रॉस बॅटने खेळता त्यावेळेस चेंडूवरची नजर शेवटपर्यंत असणं गरजेचं असतंय. इथं मात्र ती नजर हटली आणि आपण पाहतोय कुठल्या प्रकारे धाव घेतली गेली नाही आहे. पुढील चेंडू यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु उजवीष्टी इथं मात्र सोडून जातोय आणि पंच आमच्याकडे बोलतायत आणि व्हाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा भरणा केला जातोय. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 27 धावा. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर मोठा फटका लागला गेला नाही, परंतु 2 अवंतर व्हाईटच्या स्वरूपाने हाताळणी झाली. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चांगला फटका खेळलेला आहे. एक धाव घेतलेली आहे, दुसऱ्या धावेचा दबाव टाकलेला आहे, परंतु इथं मात्र आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेसाठी सरसावले आहेत, परंतु इथं मात्र फलंदाज बाद होईल. तिसऱ्या रनाच्या प्रयत्नामध्ये 2 धाव्याने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या पाहू शकता आपण 29 या अंकावरती जाऊन पोचली आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 30 धावांचं इथं मात्र शिवनेरी आमने संघासमोर आहे. चला वडवली संघ आणि निंबोली संघ आपण आल्याची रिपोर्टिंग करायची आहे लगेच ताबडतोब.
अरे वडवली दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, इनिंग झाल्यानंतर मी टॉस करतोय, लगेच टॉससाठी या, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल, हे देखील लक्षात घ्या. लगेच टॉससाठी या. निंबवली आणि वडवली दोन टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच आपण टॉस करणार आहोत. वडवलीचा कॅप्टन उपस्थित, तर निंबवलीच्या कॅप्टनला विनंती, लगेच टॉससाठी या. करूया आता, लक्ष तुम्हाला पार करायचं आहे 30 धावेचं. पंचाचा ग्रीन सिग्नल, मॅचला सुरुवात लगेच जाऊयाच. गोलंदाजीसाठी सज्ज झाला गोलंदाज दुर्योधन आलाय पहिल्या षटकामध्ये. विष्णू स्ट्राईक ना नो स्ट्राईक ना तुम्ही पाहताय. खंडूला दोन्ही टीमला देऊयात खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि जाऊयात या आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचकडे, जिथे लो स्कोरिंग सामना तुम्ही पाहताय. 30 लक्ष, इथून गोलंदाजी चांगली झाली, मॅच शेवटच्या मोमेंटला जाईल यात मात्र शंका नाही. क्रिकेट मित्रांनो अनिश्चितांचा खेळ, दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात आणि जाऊयात. लेट्स प्ले. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न या बॉलला, खूप चांगला बॉल पुढे ठेवण्यात आला. लेफ्टी फलंदाज आहे, बीट केलं विष्णूला या बॉलनं. डॉट बॉल आलाय. या लगेच दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, आई वज्रेश्वरी निंबवली आणि वडवली दोन टीमच्या कॅप्टनला विनंती, आवाज आमचा येत असेल तर लगेच टॉससाठी या, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल, हे लक्षात घ्या. पुढचा बॉल फटकाडवा पाटणं उंचवणारा मिस टायमिंग आहे. इथे मिडॉनचा क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय, पकडलाय झेल, संपलाय पहिल्या. इथे मात्र गडी बाद झालाय तो टीम शिवनेरी आमने संघाचा विष्णू. बॅक टू द आउट. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर तुम्ही पाहिलं लेफ्टी फलंदाज हा देखील बॉल त्याच प्रकारे उंच जास्त गेला, एलिव्हेशन कमी तुम्ही पाहिलं. या बॉलला मिडॉनचा क्षेत्ररक्षण पुढे सरसाला, झेल एक चांगल्या रीतीने पकडला गेला फिल्डर दिलीपच्या माध्यमातून आणि पहिला धक्का लागला शिवनेरी आमने टीमला. 30 धावेची जरी गरज असली तरी इथून गोलंदाजी मात्र सुरुवात चांगली केली मी म्हणेन दुर्योधननं. आता कशा रीतीनं बॉलिंग करेल, अजून काही बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये आला तिसऱ्या क्रमांकावरती, वन डाऊनचा फलंदाज बॅटिंग करण्यासाठी तुम्ही गुरुनाथला पाहता. गुरुनाथ आला या षटकातील पुढचा बॉल गुरुनाथसाठी, टॅप केला या बॉलला. बॉल तुम्ही पाहताय शॉर्ट लेग ऑनला, तोपर्यंत या बॉलवरती मिळती 1-1 न सुरुवात केली गुरुनाथनं आणि संघाचा श्री गणेशा देखील ओपन झाला. धावा फलकावरती तुम्ही पाहताय 1 या आकड्यावरती, 1 धाव फलकावरती. याच्या अगोदरचा बॉल खूप चांगला तुम्ही पाहिला, झेल उडाला, पहिला गडी बाद झाला, विष्णूची खेळी संपुष्टात, शून्यावरती तो बाद झाला. षटकातील पुढचा बॉल लाईन पाहावी लागेल, लाईन भरकटल्या जातात, लाईन लेग स्टम्पला बॉल
पायावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न तुम्ही पाहताय. हा लेग स्टंपला बॉल, वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव, 2 धावा धावपलकावरती. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. जेव्हा जेव्हा समोर बॉल टाकलाय ना तेव्हा तेव्हा मी म्हणे दुर्योधननं बीट केला बॅट्समनला आणि हा येणारा आणखीन एक डॉट बॉल. आता खंडूला बीट केलं या बॉलनं. पुढे बॉल फेकण्यात आला, बीट झाला खंडू. निर्धाव बॉलची सांगता या षटकातील पुढचा चेंडू. फ्रंटफुटला जाऊन कट एका हातानं झेल घेण्याचा प्रयत्न, अपयश आलं. हा झेल कॅरी झाला असता. शेवटच्या मोमेंटला जमीनला दान. 1 खंडून अकाउंट खुल्लं केलं. संघ जाऊन पोहोचलाय स्कोरबोर्ड वरती. धावा तुम्ही पाहताय 3 या आकड्यावरती. शपल खेळण्याचा प्रयत्न की अपील, वाईट बॉलचा इशारा. हलक्या हातानं स्थिर केल्या बॉला झेलची शक्यता पोहोचू शकणार नाहीये. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तोपर्यंत लॉंग ऑन येणार. एकच धाव, 1 पेक्षा जास्त काहीच नाही. आणि षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं. काय गोलंदाजी राहिली दुर्योधनची. षटक संपलं पहिलं. षटक संपलं पहिलं. दुर्योधनचा काय गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 गणेश जाधवला बॉलिंग ट्रॅक वरती. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल चांगला. आणि मात्र प्रति उत्तर देखील पाहिलं. लॉंग ऑफला बॉल आला. या बॉलवरती मिळती 1 स्कोर पुढे जातोय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी दुर्योधनची तुम्ही पाहिली. त्याच्यामध्ये स्लेन लाईन, टप्पा, अचूकता, भैदुकता सर्वांचा भंडार होता. अप्रतिम दर्जेचा बॉल त्यानं पाहिलं आणि त्याला विकेट देखील 1 मिळाले. त्यानं अवघ्या धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये 5. इकॉनॉमिक्स खूप छान राहिला. येणाऱ्या 18 मध्ये आता बनवायच्या होत्या धावा 25 आणि येणारे आता मात्र बॉल असतील शिल्लक 17 बॉलमध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत. आता धावा धावपलकावरती 24. 17-24 ची मॅच रोमांचक होईल या 2 टीममध्ये. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला, हा बॉल खूप चांगला. पडल्यानंतर मात्र पुढ्यात ठेवण्यात आला. अक्षरशः या बॉलनं बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी गणेश जाधव देखील करतोय. त्याला माहिती आहे दुर्योधन बॉलिंग खूप चांगली केली आहे. बॅटिंग आमची कशी झाली हे सर्व विसरून आम्ही नव्यानं सुरुवात करतोय आणि नव्यानं आता आम्ही मात्र या मॅचमध्ये उतरलोय हे सांगत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये लाईन भरकडले, लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा आला. तुम्ही पाहता पंचाच्या भूमिकेत विक्रमजी नाईक तर्फे कारिवली. त्याच्यानंतर तुम्ही स्क्वेअर लेगचे पंच पाहता सुनीलजी घरत तर्फे कारिवली. ते देखील कारिवलीचे आहेत. आणि आमचे तिसरे पंच सुनीलजी मात्रे सर याच गावचे पिंपळाचे. तुमचं देखील तिन्ही पंचांचं करू मनपूर्वक सरचे स्वागत. षटकातील पुढचा बॉल कट केला. शेवटच्या मोमेंटला फिल्डर आहे डीप पॉइंटला. 1 धाव केली आहे. दुसरीचा प्रयत्न चालू नसणार आहे. 1च धावेवरती समाधान आणि 1 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता त्या 8 या आकड्यावरती 8 रन. षटकातील काही बॉलचा अजून खेळ शिल्लक आहे. गणेश जाधवचं हे षटक तुम्ही पाहता. षटकातील पुढचा बॉल फ्रंट पुढे लावून खेळण्याचा प्रयत्न. आता देखील दिशा खराब आहे. ऑफस्टमला बॉल होता. इथे मात्र वाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धावा वाचवायच्या आहेत. अतिरिक्त धावा अशा दिल्या तर मॅचमधनं तुम्हाला बाहेर व्हावं लागेल. आणि गणेश आता करतोय का. लेन लाईन खराब आहे. इथे मात्र कमबॅक करेल काय षटकामध्ये. षटकातील पुढचा बॉल
फ्रंटफुटा जाऊन खेळला स्ट्रोक. इथे मात्र फिल्डर आहेत तोपर्यंत लॉंग ऑनला उचलतील फेकतील तोपर्यंत एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय डबल विजिटमध्ये 10 या कड्यावरती 10 धावा स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता. या षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळलाय. इथे मात्र फिल्डर आहेत. एक धाव केली आहे. पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न चालला. दुसरा एक गेंदला बॅट्समन खंडूचा मात्र नाकारलाय गुरुनाथनं. 1 स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 11. सिंगलला जास्त प्राधान्य दिलं जात आहे. त्यांना माहिती आहे की इथे धावा कमी पाहिजेत. लो स्कोरिंगची मॅच आहे. विकेट त्यांना ठेवायचे त्यामुळे सिंगलला महत्व. षटकातील पुढचा बॉल बागपुला टॅपिंग क्रिकेट पाहिलं. स्ट्रोक इथे मात्र क्षेत्ररक्षक एक धाव केली आहे. पुन्हा दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव केली जातीये आणि 2 धावेच्या बरोबरीनं षटक संपलं जाते ते दुसरं. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती 13. लक्ष होतं 30 धावेचं आणि मात्र 12 मध्ये खर्च केल्या 13 आणि येणारे आता बॉल शिल्लक असतील 12 बॉलमध्ये आता गरज आहे 17 धावेची. तिसऱ्या षटकाला आरंभ नवीन गोलंदाज आला विनोद जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. हे षटक खूप महत्वाचं आहे. या षटकामध्ये किती धावा येतील. इथे बॅटचा कडा बाहेर बॉल त्याच्यावरती बॅट घातली. काय गरज होती. बॅटचा कडा लागला विकेट किपर त्याचे काम पूर्ण. विकेटचं बदन OUT फलंदाज बाद. तुम्ही चेंडू पाहिला. बाहेरचा हा चेंडू होता. हॉफसमला छेडण्यात आला. बॅटचा कडा लागला. विकेट किपरनं काम त्याचं पूर्ण केलं आणि पहिली सफलता मिळाली आहे विनोद जाधवला. विनोद जाधवचं हे षटक खूप महत्वाचं आहे त्या टीमसाठी आणि आत्ता कशा रीतीनं तो गोलंदाजी करेल. 11 चेंडू 17ची गरज आहे. हे षटक महत्वपूर्ण आहे. हे षटक खूप काही सांगून जाईल दोन्ही टीमला किती धावा येतील या षटकामध्ये. फटका चांगला हलक्या हाताने खेळवलाय. लॉंग ऑफ ला पाहतोय. एक धाव केली आहे. दुसरीचा प्रयत्न दुसरी वेगानं होईल का. दुसरी धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात विकेटचं पतन आणि आणखीन एक धक्का लागलाय शिवनेरी आमने टीमला.
तुम्ही पाहताय दत्ताजी सुतार त्या गावचे सरपंच ते देखील जर आले असाल तर आपण मॅच पाहताय तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू या भिवंडी ग्रामीणच्या धमाक्यादार अध्यक्ष चषकमध्ये. फिल्डिंग चुकी अशी मात्र चुका कराल तुम्हाला महागात पडतील. एक तर रन वाचवायचे आहेत, रन दिलात लक फॅक्टर देणारा हा लकी चौकार आला मात्र या टीम शिवनेरी आमनेच्या बाजूनं. बॉलनं चकमा दिला, मागेच ते थांबले. मागे गेले असता बॉल कदाचित आडाला असता, पण काय गरज होती, ते मात्र मागे गेल्याचं गेलेच नाही. अक्षरशः ते निराश तिथे झाले. मागे जायला हवं होतं. षटकातील पुढचा बॉल फटका पाठच्या रनर मध्ये आणि हा बॉल पाठवला सरळ चालला होता स्लॉट मध्ये पाठवला इनटू दी फ्लोर बिग षटकार. असती स्ट्राईक रोटेट झाली असत्या, षटकार देखील आला नसती. पण क्रिकेटला जर तरला महत्व नाहीये. फिल्डिंग इथे जर चांगली झाली असती तर एकच धाव असती, षटकार देखील आला नसता, मॅच मध्ये टर्निंग पॉइंट झाला असता. आता मॅच पूर्णपणे शिवनेरी आमने टीमच्या बाजूला. इथे मात्र तुम्ही पाहताय टॉप एज झेल घेणार कोण. विकेट किपर बीट इकडे फर्स्ट टिपचा बीट तुम्ही मी करता करता बॉल जमीनला दान झाला. बॉल बॉडी लाईनच्या दिशेनं आणि अशा रीतीनं चालत इथे बघा धावत देखील नाहीये. 3 धावा पूर्ण. मॅच सोडली, जसा चौकार गेला षटकार गेला मॅच सोडून टाकली की काय. आता क्रिकेट आहे, एक एक धाव खूप महत्वाची असते. हा झेल कदाचित घेतला असता शेवटच्या मोमेंटला मॅच आली असती. या बॉलवरती धावा मिळत आहेत त्या 3 स्कोर पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 27 या कड्यावरती 3 धावेची गरज. रनर मध्ये हा मात्र विजयाचा षटकार. अमेझॉन स्टाईल मॅच फिनिश केली आहे. बॅट्समन खूप खूप अभिनंदन टीम शिवनेरी आमने. हार्ड लक बॉयज टीम गाव देवी नानकर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मॅच साठी.